नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्पस स्टडीमध्ये. तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे. PSI म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मित्रांनो जागा आलेल्या आहेत. तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये मित्रांनो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा मित्रांनो, जाहिरात कंपनीची आलेली होती, हे आपल्याला माहिती आहे. शुद्धीपत्रक त्याबद्दल आलेलं आहे. पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी दिनांक 14 ऑगस्ट 2025 आत्ताच मित्रांनो शुद्धीपत्रक आलेलं आहे. सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण तुम्हाला कळेल. जर तुम्ही मित्रांनो महाराष्ट्र गट ब कंबाईनची तयारी करत असाल तर संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे. महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025. तर पहा इथे जाहिरात क्रमांक 117/2025 कंबाईनची मित्रांनो जी जाहिरात आलेली आहे त्यामध्ये PSIचे मित्रांनो पदे ॲड झालेले आहेत. तर संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 करिता दिनांक 29 जुलै 2025 रोजी विविध संवर्गाच्या एकूण 282 रिक्त पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. हे मित्रांनो आपल्याला माहिती आहे. तर विषयांकित परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या गृह विभागाकडून शासन पत्र क्रमांक हे मित्रांनो दिलेला आहे. दिनांक 11 ऑगस्ट 2025 द्वारे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या एकूण 392 पदांकरिता मागणीपत्र प्राप्त झाले आहेत. तर 392 पदांसाठी मित्रांनो पोलीस उपनिरीक्षकचे पदे आलेले आहेत. तर जाहिरातीमधील परिच्छेद 4.2 मधील तरतुदीनुसार पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदांचा समावेश महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये करण्यात येत आहे. तर मित्रांनो कंबाईनमध्ये हे पदे ॲड झालेले आहेत आणि तुम्हाला फॉर्म भरायची डेट तीच असेल. तर जे विद्यार्थ्यांची मित्रांनो मिसअंडरस्टँडिंग झालेली होती, पोलीस उपनिरीक्षक पदाची जागा नाहीत, तर त्यांनी पहा ही पदे ॲड झालेली आहेत आणि त्यांनी फॉर्म भरा. तर शासनाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 परीक्षेमधून भरावयाच्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण 392 पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. येथे पहा प्रत्येक संवर्गासाठी मित्रांनो किती जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी प्रवर्गानुसार इथे जागा दिलेल्या आहेत. तर पहा अनुसूचित जातीसाठी 43 मित्रांनो जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 31 जागा आहेत. विमुक्त जाती अ साठी 21 जागा. भटक्या जमाती ब साठी 9 जागा आहेत. भटक्या जमाती क साठी 9 जागा आहेत. भटक्या जमाती ड साठी 5 जागा आहेत. इतर मागास वर्गासाठी 83 जागा आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी 3 जागा. सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी 39. तर आर्थिक दुर्बल घटकासाठी 39 आहेत. एकूण मित्रांनो आरक्षित पदे जे आहेत 282 पदे आहेत आणि अराखीव पदे मित्रांनो 110. अशा एकूण 392 पदांसाठी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मित्रांनो पदे ॲड झालेले आहेत. आता जागा आलेल्या आहेत पोलीस उपनिरीक्षकच्या 392. तर तुम्हाला मित्रांनो इथे पात्रताही सांगणार आहे आणि पोलीस भरतीसाठी जी शारीरिक पात्रता लागणार आहे तीही सांगणार आहे. तर पात्रता भारतीय नागरिकत्व लागणार आहे. वयोमर्यादा पहा, वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक जो आहे 1 नोव्हेंबर 2025 असेल. किमान वय मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 19 वर्ष. तर कमाल वय पहा सर्वांसाठी काय आहे. अराखीव खुल्या प्रवर्गासाठी कमाल वय जे आहे 31 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी. मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 34 वर्ष असेल. प्रावीण्यप्राप्त खेळाडू यांच्यासाठी अराखीव मागासवर्गीय या दोन्हीसाठी मित्रांनो 36 वर्ष असेल. तर माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजनिष्ठ अधिकारी या दोन्हीसाठी ही मित्रांनो वयोमर्यादा 36च असेल. तर दिव्यांग उमेदवार याच्यासाठी अपात्र असतील. तर शैक्षणिक अर्हता पहा, सांवेदिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणती तत्सम अर्हता लागेल. एनी ग्रॅज्युएट लागेल. तर पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. तर परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे संबंधित संवर्गाकरिता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. जे विद्यार्थी ग्रॅज्युएटसाठी मित्रांनो ग्रॅज्युएटमध्ये अपियर आहेत त्यांच्यासाठी. तर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. शारीरिक पात्रता पहा, उंची पुरुषासाठी 165 सेंटीमीटर लागेल अनवाणी. तर महिलांसाठी उंची जी लागेल किमान 157 सेंटीमीटर लागेल आणि पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर. तर उभयलिंगी जे आहेत त्यांच्यासाठी स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या उमेदवारांसाठी किमान 165 सेंटीमीटर उंची. तर स्वतःची लिंग ओळख महिला तृतीयपंथी अशी केलेल्या उमेदवारांसाठी किमान 157 सेंटीमीटर उंची लागेल.
तर छाती पुरुषासाठी न फुगिता 79 सेंटीमीटर, फुगवण्याची क्षमता किमान 5 सेंटीमीटर आवश्यक आहे. महिलांसाठी आवश्यक नाही. तर उभयलिंगी जे आहे त्यांच्यासाठी स्वतःची लिंग ओळख पहिला पुरुष तृतीयपंथी अशी केलेल्या उमेदवारांसाठी आवश्यक नाही. तर अर्हता पात्रता करण्याचा दिनांक इथे दिलेला आहे. मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. तर पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा मूळ जाहिरातीमधील तरतुदीनुसार म्हणजेच 1 नोव्हेंबर 2025 असा राहील. तर विहित दिनांकानंतर मित्रांनो परीक्षा शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही. तसेच परीक्षा शुल्काचा परतावा केला जाणार नाही. तर मित्रांनो चांगल्या PSIच्या जागा ॲड झालेल्या आहेत. तुम्ही जर या पात्रतेमध्ये बसत असाल, जर तुमची मित्रांनो शारीरिक पात्रता असेल तर आणि तुम्हाला मित्रांनो पोलीस उपनिरीक्षक पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी नक्की भरा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. धन्यवाद.